P1 पावर प्ले का षटक गेंदबाजी करने के लिए हशिवरे एक्सप्रेस मनीष मोकल गेंदबाजी के लिए तैयार होते हुए। इस बार पहली गेंद जल में डालने की कोशिश खोद कर खेलना चाहते थे, फील्डर है वहां पर, कोई रन की गुंजाइश नहीं। नागेश्वर आवास फील्डिंग करते हुए, ओवी सूरज गवानकर पुरस्कृत नागेश्वर आवास, जबकि हार्दिक वॉरियर्स बोनांग इसी पंचक्रोशी से बिलोंग करने वाली हार्दिक वॉरियर्स बोनांग टीम मनीष मोकल की पहली गेंद डॉट कराते हुए प्रसाद करे जैसे बल्लेबाज को चकमा दिया, फंसाते हुए डॉट कराते हुए अपने चोर की दूसरी गेंद डालने के लिए तैयार मनीष मोकल। इस बार फुल टॉस गेंद, उसका फायदा उठाते हुए फील्डर है वहां पर अमित पारकर, यही खिलाड़ी है जिसने यहां पर वेस्ट साइड चेक करने के लिए रेफर लिया है। थर्ड अंपायर का कॉल आता हुआ, क्या डिसीजन होगा? प्रीतम जी पाटिल थर्ड अंपायर रेफर लेंगे, क्या ये वेस्ट साइड है या फिर फेयर डिलीवरी है? तो मैं कह रहा था 19 नंबर की जर्सी परिधान के हुए अमित पारकर आईएसपीएल में जिस खिलाड़ी को ब्लू टिकट मिला था वही खिलाड़ी यस ऑफिशियल अंपायर नो गेंद, क्योंकि यहां पर वेस्ट साइड में जकड़े गए और आम तो आम गुटलियों के दाम उगड़ा डोले पानी चेंड हुआ है, फ्री हिट वेस्ट साइड की गेंद थी, उसे बीमर की सहमा नो करार करते ऑफिशियल अंपायर। स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 3 रन, फ्री हिट का मौका प्रसाद गरत के लिए। इस बार फील्ड की गेंद और फील्ड की गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आता हुआ, लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार षटकार। गलत के बल्ले से आता हुआ शानदार छक्का, छक्के की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 9 रन, मनीष मोकल के ऊपर प्रतिकार। काउंटर अटैक फिर से एक बार डीप कवर पॉइंट की दिशा में, फील्डर है अच्छी फील्डिंग करते हुए, तब तक दोनों बल्लेबाजों ने चीते की चपलाई के साथ दौड़ लगाते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 11 रन। शानदार शुरुआत यहां पर होती हुई। तो फिर से एक बार मनीष मोकल गेंदबाजी करने के लिए तैयार, सामना करेंगे एक छक्के की सहायता से खेलते हुए प्रसाद गरत। इस बार अच्छा स्ट्रोक मिड ऑफ की दिशा में, फील्डर है वहां पर, बनेंगे दर्शक सुमित भगत, गेंद सीमा पार, यह आता हुआ प्रसाद गरत के बल्ले से शानदार चौका। की सहायता से स्कोर छलांग लगाता हुआ 15 रन। प्रसाद गरत अभी बल्ले से हल्ला बोल करते हुए दिखाई दे रहे, मनीष मोकल के ऊपर अटैक। इस बार मिस टाइमिंग, सुमित भगत गेंद के नीचे, लॉन्ग ऑफ की दिशा में अमित पारकर, अच्छा बैकअप, शानदार फील्डिंग। तब तक दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदलते हुए 2 रन आसानी से मुकम्मल किए। 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 17 रन। पहला ओवर प्रगति पर, आखिरी एक गेंद शेष बाकी। प्रसाद गरत के बल्लेबाजी के जानकारी के लिए कहना चाहूंगा, चालू मुकाबला हम देख रहे, ओवी सूरज गवानकर पुरस्कृत नागेश्वर आवास विपक्ष हार्दिक वॉरियर्स बोनांग। प्रसाद गरत फिर से एक बार स्ट्राइक एंड पर बैटर। इस बार अच्छी गेंद, ग्लांस किया, गैप ढूंढने का प्रयास,
थर्ड मैन की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई, गेंद सीमा पार, आता है प्रसाद गरत के बल्ले से शानदार चौकार। एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा 21 रन। मनीष मोकल के ऊपर अटैक और शानदार शुरुआत यहां पर बल्लेबाजी करने वाली टीम हार्दिक वॉरियर्स बोनंग। अभी स्ट्राइक पर पहली बार सामना करेंगे लेफ्ट आर्म बल्लेबाज मैन फ्रॉम वागरन निखिल पाटिल, जिसने जीता है सबका दिल, नाम है उसका निखिल। आज इस खानाव के मैदान पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे, क्योंकि आईपीएल फॉर्मेट 7-4 और इस 7-4 में आईपीएल में एक आइकॉनिक खिलाड़ी निखिल पाटिल गेंदबाजी की मोर्चे को संभालेंगे। गेंदबाज तेजस काटकर मैन फ्रॉम तलेखार गेंदबाजी के लिए आते हुए। इस खिलाड़ी के भी काफी रिकॉर्ड है दोस्तों, विजय खानेकर के साथ इस खिलाड़ी ने काफी रिकॉर्ड्स बनाए, पर आज खानाव के मैदान पर किस तरह की गेंदबाजी होगी। पहली गेंद डीप कवर पॉइंट की दिशा में, पहली गेंद के ऊपर बड़ी मछली जाल में फांसते हुए तेजस काटकर सफलता हासिल करते हुए डीजे योगेश को मौका। मैदान पर इनएट नंबर 3 पर कुणाल नाइक बैटर मैदान पर आते हुए। तेजस काटकर ने पहली गेंद पर सफलता हासिल की। बल्लेबाज निखिल पाटिल जैसे बल्लेबाज को गोल्डन डक का चश्मा पहनकर पैविलियन की तरफ लौटाते हुए, क्योंकि प्रसाद गरत ने इस पारी में शानदार शुरुआत की। पहली विकेट का पतन, पहला झटका स्कोर कार्ड पर हम देख रहे हैं। 21 रन, एक विकेट के नुकसान पर तेजस काटकर फिर से एक बार राइट आर्म राउंड विकेट कुणाल नाइक के लिए गेंदबाजी करेंगे। आइकॉन खिलाड़ी कुणाल नाइक। इस बार अच्छा स्ट्रोक डीप कवर पॉइंट की दिशा में कुणाल नाइक के बल्ले से आता हुआ उनकी पारी का पहला चौवा। योगेश हैंडसम डीजे को मौका। मास्टर इस चौवे के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। इस बार फिर से लाउड अपील, शॉर्ट फाइनल की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई लेग बाइस के रूप में 1 रन प्राप्त करते हुए ऑफिशियल अंपायर सुमित पवार सर बतलाते हुए इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर 26 रन। तेजस काटकर शानदार गेंदबाजी, निखिल पाटिल आउट होने के बाद पूरी पारी को संभालते हुए प्रसाद गरत और उनका साथ देते हुए कुणाल नाइक। बल्लेबाजी करने वाली टीम हार्दिक वॉरियर्स बोनंग। इस बार देखिए आड़े बड़े से खेल दिया, फील्डर है, जब तक फील्ड करेंगे 1 ही रन पर संतुष्ट होना होगा। इस 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव, स्कोर जा पहुंचा है 27 रन। सोनिया खिलाड़ी है, शानदार फील्डिंग सोनिया के द्वारा। तेजस काटकर फिर से एक बार कुणाल नाइक के लिए। इस बार अच्छी गेंद, विकेट कीपर प्रफुल्ल पाटिल पिंटिया, शानदार फील्डिंग, डॉट गेंद की मोहर लगते हुए स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 27 रन 27 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए दूसरा ओवर जारी। पहले ओवर में काफी खर्चीले हासिल हुए थे गेंदबाज मनीष मोकल, पर इस ओवर में कमबैक करते हुए रनों को ग्राफ रोकने का प्रयास, पर यह खिलाड़ी सर्वश्रेष्ठ खिलाड़ी है मूर्तिलाल कीर्तिमान। गेंद जाती हुई
लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के पार, शानदार चौकार डीजे। डीजे मास्टर जरूरी इस चौके के साथ स्कोर जा पहुंचा है 31। 31 रन स्कोर कार्ड पर लगते हुए, इस 31 रन स्कोर कार्ड पे लगने के बाद गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज अमित पारकर, एक शानदार गेंदबाज आईएसपीएल के लिए जिस खिलाड़ी का दरवाजा खुला था, ब्लू कार्ड जिस गेंदबाज को मिला था, नागेश्वर आवास से बिलोंग करने वाले अमित पारकर, फिरकी का जादूगर, आज इस खानाव के मैदान पर किस तरह की गेंदबाजी करेंगे, क्योंकि उनको उंगलियों को फेर कर बल्लेबाजों को नचाना आता है। पर प्रसाद गरत एक आइकॉनिक खिलाड़ी एनएससी खानाव चषक 2025 में बल्लेबाजी करते हुए हार्दिक वॉरियर्स बोनंग टीम में दिख रहे, जबकि ओवी सूरज गवानकर पुरस्कृत नागेश्वर आवास गेंदबाजी करते हुए तीसरे ओवर के लिए अमित पारकर जर्सी नंबर 19 परिधान के हुए खिलाड़ी गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे, सामना करेंगे बैटर प्रसाद गरत। इस बार प्रसाद गरत का पहला ही झटका 440 का झटका देते हुए हाई वोल्टेज मुकाबला, मिड विकेट बाउंड्री लाइन के पार शानदार षटकार। समीर अमित पारकर के ऊपर अटैक, इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार लाइन और लेन जरूर चेंज की, दिशा से चेंज किया, मिनट तक पहुंच नहीं पाए थे बल्लेबाज। बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा। फिर से एक बार अमित, इस बार फुल टॉस गेंद मिड ऑफ की दिशा में खेलने का प्रयास, डीप कवर पॉइंट में एमएम मनीष मोकल फील्ड करेंगे, थ्रो करेंगे, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 39, 39 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर 39। अमित पारकर फिर से एक बार प्रसाद गरत शानदार बल्लेबाजी करते हुए, इस बार अच्छी गेंद फ्लाई स्लिप पे फील्डर, शानदार कैच, बल्ले का भारी सिरा, और यहां पर फ्लाई स्लिप पे फील्डर थे, कोई गलती नहीं की, विकेट का पतन, डीजे को मौका। हॅलो जी क्वालिफायर राऊंडची मॅच आहे, जय बाबदेव भेडसे आणि प्रतिस्पर्धी संघ आहे घोटवडे, ह्या दोन्ही संघांना विनंती असेल की उद्या सुरुवातीलाच म्हणजे 6:30 वाजता तुमचा पहिला सामना या ठिकाणी लागणार आहे, तर तुम्ही उद्या हजर व्हायचं आहे। जय बाबदेव भेडसे आणि घोटवडे दोन्ही संघांचा क्वालिफायर राऊंडचा सामना उद्या पहिला सामना होणार आहे। धन्यवाद। न्यू बैटर मैदान पर सुचित, सुचित आते हुए तोड़नकर गेंदबाजी के मोर्चे को संभालेंगे अमित पारकर। ओहो, इस बार देखिए टप्पा गिरने के बाद राइज होती हुई गेंद को जरूर यहां पर बल्लेबाज को सरप्राइज देते हुए अमित पारकर, शानदार गेंदबाजी, स्कोर रुका हुआ स्कोर कार्ड पर 39 रन 2 विकेटों के नुकसान पर, तीसरा और प्रगति पर। ओहो, फिर से एक बार फर्नीचर डिस्ट्रॉय करते हुए जिस कदम से आए सुचित, उस कदम से वापसी का रास्ता दिखलाते हुए गेंदबाज है नागेश्वर आवास के अमित पारकर, डीजे को मौका।
मॅच टॉस करण्यासाठी यायचं आहे. एका बाजूला असणार आहे गणेश 11 पुरस्कृत श्री गणेश कुदे आणि दुसऱ्या बाजूला साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेत्राळेश्वर उसर. पुन्हा एकदा विनंती करतोय, नेक्स्ट मॅच असेल गणेश 11 पुरस्कृत श्री गणेश कुदे विरुद्ध साहिल रघुनाथ फुलारी पुरस्कृत वेत्राळेश्वर उसर. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी मध्यंतरामध्ये यायचं आहे. उसी साथों साथ अजय पवार यहाँ पर आ चुके हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है. प्रफुल्ल पाटिल गेंदबाजी के लिए आएंगे. स्ट्राइक पर कुणाल नाइक, नॉन स्ट्राइक पे प्रणय शेलके. इस बार अच्छी गेंद शॉट बैकवर्ड पॉइंट की दिशा में खेलने का प्रयास किया था. 1 रन के साथ स्कोर जा पहुंचे धरणे गुरुजी सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 40 रन 3 विकेटों के नुकसान पर प्रफुल्ल पाटिल, एक अनुभवी खिलाड़ी, फ्रेंड्स ग्रुप हशिवरे टीम से बिलोंग करने वाले खिलाड़ी आज खानाओं के इस मैदान पर आइकॉन बनकर आए. प्रफुल्ल पाटिल पिंटिया गेंदबाजी करेंगे प्रणय के लिए. इस बार प्रणय, इस बार मिड ऑन की दिशा में खेलने का प्रयास और लगभग कामयाब होते हुए प्रणय के बल्ले से आता हुआ यह आसमानी टोला मास्टर. तो इस बार या ठिकाणी विनंती असेल की पवन कणे, महेंद्र मागे, विवेक शेलार, श्याम चौधरी आणि विजय घाणेकर हे 5 खेळाडू या ठिकाणी मैदानावरती आलेले आहेत. तर त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. पवन कणे, महेंद्र मागे, विवेक शेलार, श्याम चौधरी आणि विजय घाणेकर. धन्यवाद. इस बार स्ट्राइक पर बल्लेबाज प्रणय शेलके. इस बार अच्छा स्ट्रोक डीप कवर पॉइंट की दिशा में. स्वीपर कवर में फील्डर मनीष मोकल. थोड़ी सी गड़बड़ गोंधल, कोंबडी पलाली तंगड़ी धरून लंगड़ी घालाया लागली. इस मैदान पर वही चित्र दिखता हुआ. इस दोनों के साथ स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 48 रन 3 विकेटों के नुकसान पर. चौथा और प्रगति पर शानदार गेंदबाजी प्रफुल्ल पाटिल, एक छक्का आने के बाद भी कम बैक करते हुए. महेश नागवेकर, आपण कुठेही असाल तर आपली वाट रुपेश कर्णेकर बघत आहेत. महेश नागवेकर, आपण लगेच रुपेश कर्णेकर यांची भेट घ्यायची आहे. इस बार अच्छी गेंद पिंटिया पाटिल, अमित पारकर गेंद के नीचे. विकेट कीपर हम देख रहे हैं, कोई खिलाड़ी बैकिंग के लिए नहीं था, पर जरूर अच्छी कोशिश, अच्छी सोच यहां पर. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 49 रन 49 3 विकेटों के नुकसान पर. चौथा और प्रगति पर पिंटिया पाटिल. प्रफुल्ल नाम है इस खिलाड़ी का. पिंटिया नाम से अलीबाग में नहीं तो पूरे रायगढ़ में मशहूर खिलाड़ी. 49 रन स्कोर कार्ड पर 3 विकेटों के नुकसान पर. स्ट्राइक पर बैटर, छोटा तीर वार करे गंभीर. कुणाल नाइक बैटर. पांचवी गेंद का सामना करते. इस बार देखिए सामने से गेंद को राइज करते हुए कमाल की गेंदबाजी. सीधा विकेट कीपर समीर पारकर इनके दस्तानों में जाते हुए. इस ओवर की आखिरी एक गेंद शेष. 49 रन स्कोर कार्ड पर लगते हुए डॉट गेंद जरूर कराई प्रफुल्ल पाटिल ने. इस बार बल्ले का भारी सीरा, शानदार फील्डिंग. वहां पर विकेट कीपर के पीछे फ्लाई स्लीपर फील्डर थे. इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 50 रन और जीतने के लिए 51 रनों की आवश्यकता है. क्या ये 51 रन नागेश्वर आवास आसानी से प्राप्त करेगी या उसे डिपेंड किया जाएगा? ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषे में मराठी उद्योजक
सम्माननीय सौरभ जी भुरे सर के पास। धन्यवाद। चेक या ठिकाणी आपण आमच्या विनंतीस मान देऊन विजय घाणेकर हे माझ्या समवेत या ठिकाणी जॉईन झालेले आहेत। त्यांचा सत्कार या स्पर्धेचे अर्थातच सर्वेसर्वा जितेंद्र गोंधळी यांच्या शुभ हस्ते आपण करतोय। एक मोठं व्यक्तिमत्व आहे क्रिकेट क्षेत्रामधील। रायगड प्रीमियर लीग असू द्या किंवा त्याचवेळेला मोठमोठे व्यावसायिक स्पर्धा, या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांचं नावलौकिक आहे, कित्येक स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळण्यासाठी ती सातत्य जात असे विजय घाणेकर यांना या ठिकाणी सन्मान केले जाते। हॅलो सर, दोन्ही संघाचे कॅप्टन अजून देखील आमच्या समवेत आलेले नाही आहेत। हा शेवटला पुकार असेल। तर साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेतळेश्वर उसर या संघाचा कॅप्टन माझ्या समवेत उपस्थित आहे। गणेश 11 पुरस्कृत श्री गणेश कुदे, आपण मात्र आपला कॅप्टन लगेच पाठवायचा आहे, अदरवाईज मंडळाच्या वतीनं आपल्याला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद मात्र घ्यायची आहे। गणेश 11 पुरस्कृत श्री गणेश कुदे। धन्यवाद इम्रान, धन्यवाद निशांत पाटील। NSC खानाव चषक 2025 रजनी क्रिकेटची ही स्पर्धा, प्रकाश जोथातील ही क्रिकेटची स्पर्धा। तर आजची ह्या स्पर्धेमधली दुसरी रात्रीचा अगदी आपण पाहतोय सुंदर असा प्रहर, मैदानावरती हलकीच हवा येते। प्रेक्षक मात्र आजच्या दिवसाच्या या सामन्यांचा, आजच्या रात्रीतल्या या सामन्याचा मात्र मनमुरादपणे आनंद घेत आहेत। त्या मायबाप प्रेक्षकांचं मी मनपूर्वक येथे स्वागत करतोय। सामन्याकडे वळतोय। उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते। 4 षटकांमध्ये टार्गेट आहे ते 51 धावांचं। लेट्स प्ले पंचांकडून इशारा येतोय। गोलंदाज नशीब नाईक, मॅन फ्रॉम पेण, पहिलं षटक घेऊन येतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे सुमित पाटील, मॅन फ्रॉम नवखार अलिबाग। तर त्याच्या जोडीला प्रफुल्ल पाटील, मॅन फ्रॉम हाशिवरे अलिबाग। पहिला चेंडू नशीब नाईक, राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत असताना सुमित बघात। पहिल्या चेंडूवरती खोलवा टप्प्याचा चेंडू ऑन द राईट, चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळलाय निखिल पाटीलचा दर्जेदार क्षेत्ररक्षण। पहिल्या चेंडूवरती सिंगल धावेने खातं ओपन झालंय नागेश्वर आवाज संघाचं। आजच्या रात्रीतील गाव टू गाव IPL फॉर्मॅट मधली ही दुसरी लढत। पहिला सामना PC स्पोर्ट झारखंड या संघाने आरामात जिंकला होता। या सामन्यामध्ये मात्र कडवी झुंज द्यावी लागणार आहे।
ओके, अलिबाग विरुद्ध पेन मैदानावरती सामना गोलंदाज आणि फलंदाजांमधलं. सुंदर स्क्वेअर कटचा फटका. पिंट्याकडे क्लास आहे याचं एक उत्तम उदाहरण. या चेंडूवरती आलेला एक स्क्वेअर कटचा फटका. वन बाउन्स डीप पॉइंट सीमारेषा पार. शुद्ध फलंदाजी आहे. प्युअर क्रिकेटिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत असतात. तुम्ही आखूड टप्प्याचा चेंडू टाकलात, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलात, स्क्वेअर कट पेंट्या मारू शकतो, शरीरावरती टाकलात तर पुल शॉट मारू शकतो. खूप सारे स्ट्रोक पिंट्याच्या बॅटमधून येत असतात. या चेंडूवरती शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. ईट का जवाब येथे मात्र पत्थर से, असं हे समीकरण मैदानावरती बॅटच्या सहाय्याने दाखवून देतोय सुमित भगत आणि फलंदाज प्रफुल्ल पाटील. लागोपाठ 2 चेंडूवरती अटॅक येथे आहे. झालाय गोलंदाज नसीब नाईक वरती. नसीबला येथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी येथे करावी लागणार आहे. कमबॅकिंग चेंडू येथे फेकावे लागणार आहेत, परंतु पिंट्याकडे तो दमखम आहे. एक चांगला दर्जेदार खेळाडू म्हणून पिंट्याकडे पाहिलं जातं. सुंदर फटका, क्लास, अप्रतिम स्क्वेअर कटचा फटका. डीप पॉइंट सीमारेषा बाहेर येतोय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक सीमारेषा पार. उसर संघाचा कॉल हेड आणि टॉस जिंकलाय उसर संघ. आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग. आणि असे कोणते 4 आयकॉन खेळाडू आहेत जे आम्हाला या मैदानावरती पाहायला मिळतील? पवन केने, विवेक चलार, श्याम चौधरी आणि महेंद्र मागे. धन्यवाद. तसेच आपल्या कुदे संघामध्ये असे तो कोण 4 आयकॉन आहेत? महेंद्र अंधेरे, अक्षय म्हात्रे, प्रशांत मोरे आणि स्वरूप कदम. धन्यवाद. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. साहिल रघुनाथ फुलारी पुरस्कृत वेतोशी उसर ओन द टॉस अँड डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. पवन केणे, आपण प्लीज व्यासपीठावरती यायचं आहे. जवळपास 2 ते 3 वेळा अनाउन्समेंट झाली आहे. अशी शिलार कोणतरी आहेत त्यांनी सुद्धा यायचं आहे. तसेच मागे विवेक शिलार, अर्थात विवेक शिलार आणि पवन केणे आणि त्यांचे 2 सहकारी आपण यायचं आहे. दोन चौकार आले, एक षटकार आला, मात्र गोलंदाज शेवटच्या चेंडूवरती मात्र 2 चेंडू येथे डॉट फेकतोय. षटक क्रमांक पहिलं पूर्ण झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागले धावफलकावरती 15 धावा. चांगली सुरुवात, सावध सुरुवात, आक्रमक सुरुवात, यशस्वी वाटचाल, 51 धावांच्या पाठलागाचा येथे उत्तर देत असताना एक यशस्वी वाटचाल येथे आपण पाहतोय. यानंतर येथे मात्र कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. श्री गणेश 11 पुरस्कृत श्री गणेश कुदे विरुद्ध साहिल रघुनाथ फुलारे पुरस्कृत वेताळेश्वर उसर या 2 संघांमध्ये यानंतर होणारी लढत आहे. गाव टू गाव IPL फॉर्मॅटमधून काही नामवंत खेळाडू मैदानावरती आज आपण खेळताना पाहतोय. अलिबाग तालुक्यातील सुद्धा काही आयकॉन खेळाडू मैदानावरती खेळताना पाहतोय. निखिल पाटील, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी चेक आपण पाहतोय मैदानावरती. A1 पवन केने येथे येत आहे. त्यांचा सुद्धा सहर्ष स्वागत होतोय. NSC खानाव चषक 2025 लास्ट इयर या मैदानावरती ज्याने चांगली कामगिरी केली होती तोच धडाकेबाज धूम धडाका ऑन दी फायर A1 पवन केने. टाळ्या वाजवा. A1 पवन केने सर इथे येत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आपण रील सुद्धा पाहिली असेल त्यांची. पवन केने सर विनंती इथे या. आपला सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच करण्यात येणार आहे. त्यांचे फॅन फॉलोअर पहा किती त्यांच्या मागे आहेत. हे प्रेम आहे क्रिकेटचं. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
तर इम्रानजी त्यांच्या जोडीला येत आहेत ते विवेक शेलार. विवेक शेलार यांची सुद्धा ओळख मित्रांनो सांगायची म्हणजे प्रॅक्टिस सेक्शनमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला त्यांनी गोलंदाजी केली आहे. तसेच महाराष्ट्र प्रीमियर लीग जी लेदर बॉल क्रिकेटची संपूर्ण महाराष्ट्रभर पुण्याच्या MCA गहुंजे स्टेडियमवरती जी स्पर्धा रंगली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तो खेळला होता. चांगली गोलंदाजी सुद्धा त्या स्पर्धेमध्ये विवेक शेलार यांनी केली होती. Check. लेदर बॉल टेनिस बॉल दोन्ही खेळांमध्ये त्यांनी खऱ्या Yes, अर्थानं नाविन्य मिळवलंय. विवेक शेलार आपण पाहिलं होतं ऑस्ट्रेलियासाठी ज्यांनी A1 पवन केने विनंती असेल आमचे फाउंडेशन ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण आयोजित केली आहे त्यांच्या माध्यमातून A1 पवन केने त्यांच्या समवेत विवेक शेलार महेंद्र मागे आणि नक्कीच तिघांचा आपण एकत्रित करतोय. टाळ्या वाजवा. A1 पवन केने विवेक शेलार आणि महेंद्र मागे यथोचित मान सन्मान NSC खानावचे फाउंडेशन माननीय अनंत गोंदी साहेब आप्पा साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करतोय. A1 पवन केनेचे फॅन फॉलोअर पहा मित्रांनो पूर्ण व्यासपीठ भरलाय. नक्की ते त्यांचा खेळ आहे. विवेक शेलार यांचा सुद्धा सहर्ष स्वागत आहे. ओ टू कॉम बॉक्स. चला प्रेक्षकांना विनंती आहे थोडेसे आपण बाहेरून जा. सर्व छोटेसे प्रेक्षक आहेत. आज मात्र टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडूंना येथे पाहण्यासाठी आलेत. त्या अगोदरचा आपण फटका पाहिला सुमितचा जो फटका आपण पाहतोय अगदी दर्जेदार फलंदाजी सुमित भगतकडून आपण नेहमी पाहत असतो. धावसंख्या येथे पोहोचली धावफलकावरती आहे 25 रन्स. 13 चेंडू 26 धावांची आवश्यकता. स्लोवर वन चेंडू धीम्या गतीने टाकलेला चेंडू फलंदाज मात्र या चेंडूवरती बीट झालाय. षटकार आल्यानंतर आपण पाहतोय लागोपाठ 3 चेंडू गोलंदाजाने येथे मात्र बीट केलेत. जिंकण्यासाठी 12 चेंडू 26 धावांचं टार्गेट असणार आहे. 25 धावा धावफलकावरती येथे लागल्यात. चांगलं क्रिकेट येथे मैदानावरती रंगतंय. एक चांगलं टीम एफर्ट्स जरूर येथे मैदानावरती दाखवावे लागणार आहेत. यानंतर एक चांगली लढत रंगणार आहे. तत्पूर्वी ओवी सूरज गवाणकर पुरस्कृत नागेश्वर आवास विरुद्ध हार्दिक वॉरियर्स भोनंग या दोन संघांमध्ये ही लढत रंगते. प्रथम फलंदाजी करत असताना हार्दिक वॉरियर्स भोनंग संघाने निर्धारित 4 षटकांमध्ये 50 धावा बनवल्या होत्या. 51 धावांचं टार्गेट दिलं होतं. मात्र आता समीकरण बदललंय. विकेट्स मात्र गमावलेली नाहीये. नागेश्वर आवास या संघाच्या फलंदाजांनी सुमित भगत पिंट्या पाटील अलिबाग तालुक्यातील बेस्ट ऑलराऊंडर पैकी खेळाडू आपण पिंट्या पाटीलकडे पाहतो. तर एक तोडफोड विध्वंस फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहतो तो सुमित भगत 9 सेकंडवरती आहे. आणखीन एक मिस्टर बाईकमॅन आणि याच खानाव संघासोबत खेळत असताना त्यांच्या संघामध्ये खऱ्या अर्थानं उत्कृष्ट कामगिरी याच खेळाडूने केली होती. बाईक शाईन त्याला इथे मिळाली होती. बघला चेंडू पॉइंट आणि गलीमधून चेंडू सीमा रेषेच्या दिशेने ट्रॅव्हल सुपर फास्ट आउटफील्ड सीमा पार येतोय थर्डमॅनच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
पेट्रोलवर चालणारी आणि इलेक्ट्रिक चालणारी अशी दोन्ही बाईक त्याने खऱ्या अर्थानं या अलिबाग तालुक्यामध्ये जिंकल्यात. यावेळचा चेंडू फटका येथे फसलाय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक झेल पकडणार का? झेल येथे होऊ शकलेला नाहीये. तत्पुरी चेंडू जातोय वन बाउन्स. फाईन लेग सीमारेषा बाहेर येतोय. असरदार चौकार. खूप चेंडू हवेमध्ये गेला होता, मात्र खाली क्षेत्रामध्ये चेंडू, कारण क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग मध्ये होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि त्याचा फायदा येथे फलंदाजाला मिळाला. पिंट्याच्या बॅट मधून आलेला हा चौथा चौकार. इक्वेशन बदलतं. जिंकण्यासाठी 10 चेंडू 18 धावांची आवश्यकता आहे. एखाद मोठा फटका आला तर सामना आरामात नागेश्वर आवाज संघाच्या बाजूने झुकू शकतो. निखिलचा हा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. चेंडू शिल्लक आहेत 9. जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहेत 18 धावा. 18 धावा धावफलकावरती विजयासाठी आवश्यक आहेत. हार्दिक वॉरियर्स भोनंग संघ या 9 चेंडूंमध्ये 18 धावा रोखणार का? स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेला फटका डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतात. दुसरी धावेसाठी प्रयत्न, मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने वाढली आहे. इक्वेशन बदललंय. जिंकण्यासाठी आता मात्र 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 8 चेंडूंमध्ये 17 धावा बनवाव्या लागणार आहेत. हे 2 चेंडू या सामन्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ठरणार आहेत. निखिल पाटील, पाहूया चेंडू सुमितला. सुमितने खेळलेला फटका लॉंग लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर दी रोप. वेलकम 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 चौकार. चांगला स्ट्रोक इथे लगावला. लॉंग लेगच्या दिशेने चौकार येतो. इक्वेशन बदलत आहे. जिंकण्यासाठी 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सुमित ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न करतोय. यू मिस ते फलंदाज होतोय. शेवटचा चेंडू येथे डॉट आलाय. 12 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता होती. या षटकामध्ये 3 चौकार गेले, 1 सिंगल धाव आली. 2 चेंडू येथे डॉट आले. 13 धावा एकूण आल्यात. रिक्वायर्ड रन रेट मध्ये प्रमाणे इथे धावा धावफलकावरती आल्यात. मात्र शेवटच्या षटकासाठी इथे कोणता गोलंदाजी मार्क वरती येतोय. चला जास्त टाइमपास करू नका, लगेच सामन्याला सुरुवात करा. आणखीन काही सामने आज आपल्याला रात्रीमध्ये खेळवायचे आहेत. भोनंग गावातीलच जयेश शेळके येथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. आणि जयेश शेळके सुद्धा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. कारण जयेश शेळकेने या विभागामध्ये सुद्धा बऱ्याचदा गोलंदाजी केली आहे. वेलवलीच्या मैदानावरती मात्र तो सामना मला जरूर आठवतो. 3 चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता होती आणि येथे मात्र जयेश शेळकेने त्या सामन्यामध्ये विजय मिळवला होता. पप्पू खारकर त्या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं आयोजक होते. इक्वेशन येथे आहे 6 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावांची आवश्यकता आहे. समोर फलंदाज आहे. अजूनपर्यंत नागेश्वर आवाज संघाने विकेट फेकलेली नाही आहे. विकेट येथे मात्र गमावलेली नाही आहे. दोन्ही फलंदाज येथे सेट आहेत. वैयक्तिक आपण पाहतोय सुमित भगत खेळतोय. 1 षटकार 1 चौकाराच्या साह्याने वैयक्तिक 12 धावांवरती खेळतोय. तर पिंट्या पाटील वैयक्तिक 10 चेंडूंचा सामना करत 24 धावांवरती खेळतोय. पिंट्याने ते समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू वायडेश लॉंग ऑन सीमारेषा बाहेर जातोय. उत्तुंग षटकार. कारण पिंट्या आपल्या बॅटच्या साह्याने येथे दाखवून देतोय. 30 धावांवरती खेळतोय. जबरदस्त षटकार. अगदी चेंडू फलंदाजाच्या रेंज मध्ये येथे दिला होता. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं होतं या चेंडूवरती.
इक्वेशन येथे बदललं जात आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. जयेश येथे मात्र साईड चेंज करतोय. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजीसाठी आलाय. बघूया राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना येथे मात्र जयेश आपल्याकडे असलेली गुणवत्ता येथे मैदानावरती दाखवणार का? आपल्याकडे असलेले स्टॉक डिलिव्हरी त्यामध्ये एखादी विकेट मिळवून त्याच्या या षटकामध्ये त्याला तो एखादी विकेट मिळवणार का? चेंडू डॉट काढणार का? पिंट्या मात्र या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न करताय. चेंडू थोडासा खाली राहिला होता. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. चेंडू डॉट येतोय. डॉट बॉलने इथे दबाव जरूर वाढू शकतो. कारण उजव्या स्टीचा थोडासाच बाहेर टाकलेला हा चेंडू होता. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. थोडासा अँगल क्रिएट झाला होता. यावेळचा लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला इथे फटका. लॉंगॉनच्या दिशेने निखिल पाटील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चांगली फेक येथे करतोय. एकच धाबेवरती समाधान मानावं लागतंय. क्वेश्चन बदलत आहे. जिंकण्यासाठी आता मात्र 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना मित्रांनो. आजच्या रात्रीतील हा IPL फॉर्मॅट मधला अप्रतिम सामना इथे रंगतोय. 3 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका सामन्याचा निकाल येऊ शकतो. एक चौकार मारला तर सामन्यामध्ये अजून उत्कंठा वाढू शकते. या चेंडूवरती 2 धावा आल्या सामन्यामध्ये अजून चुरस निर्माण होऊ शकते. 1 धाव आली तर अजून चुरस निर्माण होऊ शकते. जयेश शेळकेचा हा चेंडू. सुमित भगात यॉर्कर लेन चेंडू. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. मी म्हटलं होतं की स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज आहे जयेश शेळके. अप्रतिम चेंडू येथे फेकतोय. चेंडू डॉट आलाय. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना. जयेश शेळके अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील हा खेळाडू. भोनंग गावाचं खऱ्या अर्थानं नाव या क्रिकेटच्या पटलावरती रोशन करत असताना 2 चेंडू 6 धावा. सुमितने खेळलेला फटका. चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रामध्ये. जबरदस्त गोलंदाजी जयेश शेळकेची. एकच धाव या चेंडूवरती खर्च झाली आहे. टाळ्यांचा कडकडाट मैदानावरती येथे ऐकायला मिळतोय. धावसंख्या येथे इक्वेशन मध्ये बदल होतोय. जिंकण्यासाठी आता मात्र 1 चेंडू कंपल्सरी 5 धावांची आवश्यकता. या स्पर्धेमध्ये नियम आहे कंपल्सरी चेस. या धावा पूर्ण कराव्या लागणार आहेत. बघूया पिंट्या पाटील आपल्या संघाला सामना जिंकून देणार का? बघूया आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1 चेंडू 6 किंवा 5 धावांची आवश्यकता असताना फलंदाज दिनेश कार्तिक, शिवनारायण चंद्रपॉल, ब्रँडन टेलर यांनी षटकार लगावलेत. बघूया हा चेंडू. 1 चेंडू 5 धावा. नाम तो सुना होगा प्रफुल्ल पाटील मॅन फ्रॉम आशिवरे. विनिंग स्ट्रोक. 1 चेंडू 5 धावा. रुबाबदार षटकार. विनिंग स्ट्रोक. डीजे संधी नक्कीच देणार आहोत. तत्पूर्वी 1 चेंडू 5 धावा. ओव्हरपिच चेंडू पडला. स्टँड अँड डिलिव्हर फटका. ओवी सूरज गव्हाणकर पुरस्कृत नागेश्वर हवा संघ या रोमहर्षक लढतीमध्ये येथे मात्र विजयी झालेले आहेत. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक 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 अभिनंदन. नो डाऊट या सामन्यामध्ये सामनावीराचे मानकरी ठरत आहेत प्रफुल्ल पाटील. 14 चेंडूंमध्ये 4 चौकार 3 षटकार ज्याच्या बॅटमधून निघाले. नाबाद 37 धावांची खेळी साकारणारा प्रफुल्ल पाटील ठरतोय या सामन्यामध्ये सामनावीर.